सीझनचा पहिला आंबा. चिंकी, इथे वरती कितीतरी मोठे गोड आंबे आहेत. वाव गट्टू, दे की मला खायला. हो नक्कीच. हे घे चिंकी, हा आंब्याच्या झाडाचा सगळ्यात मोठा आंबा. मग गट्टू एक मोठा आंबा तोडतो. ओ वाव, किती मस्त गोड वास. हा तर आधी मीच खाऊन बघतो. आणि गट्टू त्या स्वप्नामध्ये त्या टेस्टी आंब्याला खाऊ लागतो. किती गोड आंबा. तिकडे चिंकी सुद्धा झोपेमध्ये छान स्वप्न पाहत होती. घे चिंकी, तुझ्या आवडत्या आंब्याच्या फोडी. आणि सोबतच मी हा मँगो शेकही बनवलाय. ये, आज तर मजा आली या. माझा आवडता मँगो शेक मी किती दिवसांनी पिणार आहे. पण जशी चिंकी आपला मँगो शेक प्यायला जाते, गट्टू तिथे येतो आणि तिचा मँगो शेक उचलून प्यायला लागतो. वाव, गार गार मँगो शेक. यमी. काय? नाही, माझा मँगो शेक आहे. अचानक हे स्वप्नामध्ये बघून चिंकी जागी होते. ओ नो, किती वाईट स्वप्न होतं. चिंकी गट्टूकडे पाहते की तो आरामात घोरत झोपलेला होता आणि झोपेत स्वतःशीच बोलतही होता. यमी. याने माझं स्वप्न खराब केलं. आता मी ह्याला नाही झोपू देणार. चिंकी हळूच गट्टूच्या कानाजवळ जाते आणि जोरात ओरडते. पळा, भूत आलं, भूत, पळा. आणि गट्टू अगदी दचकूनच उठतो. भूत भूत कुठे कुठे? निघून गेला. थांब चिंकी, हे तू बरोबर नाही केलंस. मी तुला सोडणार नाही. थांब. गट्टू चिंकीला एकमेकांच्या मागे पुढे धावताना पाहून बिंगो सुद्धा तिथे येतो आणि गेम समजून तो सुद्धा त्यांच्यासोबत धावू लागतो. ओफो, थांबा मुलांनो. आईच्या अशा रागावण्यानं तिघेही एकत्रित थांबतात. आता कोणीच स्वयंपाकघरात जाणार नाही, कळलं? ओके आई. पण आई, मी तर स्वप्नात आंबा पाहिला. उन्हाळा सुरू झाला, पण अजूनपर्यंत घरी आंबे नाही आलेत. असं का? हो आई, आम्ही मस्त आंब्याची वाट पाहतोय. आणि मँगो शेकची सुद्धा. आणि ह्या वेळेस या गट्टूला तर अजिबात देणार नाहीये. म्हणजे काय? काहीच नाही. अरे मुलांनो, उन्हाळा तर आला, पण आंबे यायला अजून वेळ आहे. आता तर बाजारात कैऱ्या सुद्धा नाहीयेत मुलांनो. हो आई. हो, अजून 1-2 आठवडे लागतील. पण जेव्हा आंबे येतील तेव्हा बाबा लगेच घेऊन येतील. ओके? ओके आई. चिंकी, असं वाटतंय की आपल्याला अजून थोडा वेळ वाट बघावी लागणार आहे. तोपर्यंत तर आपल्याला आंब्याच्या स्वप्नांनीच काम चालवावं लागेल. एकदम बरोबर गट्टू. आणि मग तिघेही जाऊन खेळू लागतात. अशाच प्रकारे काही दिवस जातात. एक दिवस गट्टू चिंकी बाबांसोबत टीव्ही बघत होते. तेव्हा, जर तुम्हालाही हवं असेल उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंड, तर प्या आमची स्पेशल मँगो ड्रिंक. ओ, बघा बाबा, मँगो ड्रिंक. याचा अर्थ असा आहे की बाजारात आंबे आले. हो हो, असंच वाटतंय गट्टू. अरे नाही मुलांनो, अरे हे सगळे सिंथेटिक ड्रिंक्स आहेत. यामध्ये खरे आंबे वापरले जात नाहीत, फक्त त्यांचे फ्लेवर्स यूज होतात. हो, आणि ही तब्येतीसाठी चांगली नसतात. ओ, अच्छा. पण गट्टू, मी कालच ऑफिस मधून येताना पाहिलं होतं. अजूनही मार्केटमध्ये फ्रेश आंबे आले नाहीयेत. जसे येतील तसं मी तुमच्यासाठी घेऊन येईन. ओके बाबा, आम्ही अजून वाट बघू. गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून आई बाबा हसतात. काही दिवसानंतर, बाप रे मित्रांनो, आज तर किती उकडतंय ना. एकदम बरोबर गट्टू. तेवढ्यात कुणीतरी समोरनं गट्टू चिंकीला आवाज देतं. हे आणि कुणी नाही तर आई होती. गट्टू चिंकी पाहतात की आई त्यांना ट्युशनहून घ्यायला आली होती आणि तिच्याकडे छत्री सुद्धा होती. मुलांनो, इकडे. आई आपल्याला घ्यायला आलीये चिंकी, चल. हो, बाय मित्रांनो, उद्या भेटूया. बाय बाय गट्टू गट्टू चिंकी. गट्टू चिंकी लगेचच आईच्या जवळ येतात. या मुलांनो, छत्रीत या. आज तर खूप ऊन आहे. ओके आई. आई,
काही दिवसात आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतील. हो, आज आम्हाला बाई सांगत होत्या. अरे वा, मग तर तुम्ही खूप मजा कराल. काय हो ना? हो. पण तेवढ्यात गट्टू चिंकीचं लक्ष एका गोष्टीकडे जातं आणि दोघेही आनंदानं उड्या मारू लागतात. आंबे ये. काय? कुठे? आई बघते की एक दुकानदार कच्च्या पक्क्या आंब्यांचा चाट विकत होता आणि त्याच्याजवळ आंबे ठेवलेले होते. अरे हो हो, पण मुलांनो, हे आंबे आपण नाही घेऊ शकत. पण इथे आपण कच्च्या कैरीचं चाट खाऊ शकतो. चला ट्राय करूया. हो आई, मला ऐकूनच तर तोंडाला पाणी सुटलंय. चला मग. तिघेही जातात आणि आंबट गोड कैरीची चाट खातात. तो दुकानदार चाटमध्ये काही कैऱ्या आणि पिकलेल्या काही आंब्यांच्या फोडी टाकतो आणि मग त्यावरून स्वतःचा बनवलेला एक चटपटा मसाला टाकतो. ते खाऊन गट्टू चिंकीला खूप मजा येते. वाव, काय चव आहे. हे खाऊन तर मजाच आली. खरं बोललास गट्टू. फायनली आपण सीझनचा पहिला आंबा खाल्ला. अरे मुलांनो, आता आंबे आलेच आहेत, तर आज रात्री आपण खास करूया आंबा पार्टी. काय? आंबा पार्टी? ये. आणि संध्याकाळी बाबा सगळ्यांसाठी खूप सारे आंबे घेऊन येतात. जेवणानंतर सगळेजण एकत्र बसतात. आईने अगोदरच थंड थंड मँगो शेक बनवून फ्रीजमध्ये ठेवला होता. हे घ्या, आता सगळ्यांसाठी आंबे तुम्ही चिरा, नेहमीप्रमाणे. हो, आई एकदम बरोबर बोलली बाबा. ही तर आपल्या घरची परंपरा आहे. नेहमी तुम्हीच आम्हाला रात्री आंबे चिरून द्यायचात. ठीक आहे, मग आत्ता कापतो. बाबा आंबा चिरू लागतात आणि तेवढ्यात आई फ्रीज मधून मँगो शेक घेऊन येते. मँगो शेक घरातल्या सगळ्यात मोठ्या ग्लासमध्ये काढलेला होता. अरे वा, इतके मोठे ग्लासेस. चला चॅलेंज करूया की सगळ्यात आधी मँगो शेक कोणाचा संपेल. हो, यात मजा येईल. चला आई बाबा, तुम्ही सुद्धा चॅलेंज मध्ये सहभागी व्हा. अरे मी पार्ट घेतला तर तुम्ही हरवून जाल मुलांनो. बघूयातच मग. चौघही जण सोबतच मँगो शेक प्यायला सुरुवात करतात. गट्टू तर पिता पिता सगळ्यांना पाहत होता की कुणी त्याच्यापेक्षा पुढे तर नाही. पाहता पाहता सगळ्यात अगोदर बाबांचा मँगो शेक संपतो, मग आई आणि मग गट्टूचा. पाहिलं, म्हणालो होतो ना मी पहिला येईन. मी दुसरी आणि मी तिसरा. चिंकी, तू शेवटी आलीस. काहीच हरकत नाही. हाच तर माझा प्लॅन होता. मी माझा मँगो शेक आरामात एन्जॉय करत पिणार आहे. स्वप्नासारखं नाही, ज्यात तू माझा मँगो शेक पिऊन टाकला होतास. अच्छा, परत तेच स्वप्न. असं वाटतंय की तुझं स्वप्न आता खरंच करावं चिंकी. काय? नाही. आणि हे बघून आई बाबा मात्र हसायला लागतात. आणि काहीशा अशा प्रकारे गट्टू चिंकी आपल्या सीझनचा पहिला आंबा एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.